यार या मुलीची किती मज्जा आहे ना, बघावं तेव्हा ती नुसती फिरतच असते. आईंग, या मुलाला आत्ताच तर जॉब लागला होता आणि लगेच त्याचं प्रमोशन पण झालं. नाहीतर मी. एक मिनिट, या मुलीचं लग्न झालं आणि तिने मला लग्नाला पण नाही बोलवलं. मी तिची शाळेपासूनची मैत्रीण आहे. या व्हिडिओला 1 मिलियन व्ह्यूज आलेत आणि माझ्या व्हिडिओला किती कमी व्ह्यूज येतात. हे असे विचार तुम्हाला पण येत असतील ना? घाबरू नका, ही सध्या खूप कॉमन गोष्ट झाली आहे. याला फोमो म्हणतात. Do you have any FOMO? No, I have Romo. एक मिनिट, आता किलियन मर्फीने रोमो हा शब्द वापरला. हे फोमो आणि रोमो म्हणजे नक्की काय? तर झालं असं, काही दिवसांपूर्वी माझ्या काकांनी मला सांगितलं की त्यांना आज नवीन शब्द कळाले, ते म्हणजे फोमो, जोमो आणि रोमो. तेव्हा मला समजलं की आत्ताच्या तरुण पिढीला सोशल मीडियामुळे निगेटिव्हिटी पसरवणारा फोमो हा खूपच कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यावर उपाय म्हणजे जोमो आणि रोमो. यावर आपण जास्त भर दिला पाहिजे आणि त्यावर आपण काम केलं पाहिजे. पण हा फोमो, जोमो, रोमो हे ऐकायला मोमोज सारखे वाटताय, त्याचा अर्थ काय? फोमो कडून रोमो कडे कसं जायचं? सोशल मीडिया ही काळाची गरज आहे, पण त्याचबरोबर आपलं मानसिक स्वास्थ्य कसं जपायचं हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सगळ्यात आधी आपण फोमो म्हणजे काय ते समजून घेऊयात. फोमोचा लॉंग फॉर्म आहे फिअर ऑफ मिसिंग आउट. जेव्हा आपण सोशल मीडिया स्क्रोल करत असतो तेव्हा आपण समोरच्यांचे यश, त्यांची मज्जा, त्यांचे लग्न कार्यक्रम बघून आपल्याला वाटतं की आपणच मागं पडतोय का, आपल्यासोबत असं का घडत नाहीये, आपण कमी पडतोय अशी भीती आणि आपण मागं राहिलोय अशी भीती आपल्याला वाटत राहते आणि त्याच भीतीला फोमो असे म्हणतात. एखादा नवीन आयफोन कोणी घेतला किंवा एखादा हाईप झालेला मूवी किंवा कोल्डप्ले सारख्या प्रचलित इव्हेंटला सगळे जात आहेत आणि आपण मात्र आपलं काम करतोय हे बघून आपल्याला त्या गोष्टींमध्ये आवड नसून पण आपण सध्याच्या ट्रेंडमध्ये मागे पडतोय का अशी भीती आपल्याला सतत वाटते. म्हणून पीअर प्रेशरमुळे आपण पण या हाईप ट्रेंडिंग गोष्टी डोळे झाकून स्वीकारायला लागतो. त्यात आवड नसून पण त्यामध्ये आपला वेळ घालवायला लागतो. पण त्याने काय होते? आवड नसलेली गोष्ट केली आणि आनंद किंवा सुख तर मिळूच शकत नाही. उलट नकारात्मक विचारांनी वेढलेले हे मन द्वेष, मत्सर आणि शो ऑफच्या या शर्यतीत धावू लागते आणि आपण आपल्या स्वतःपासून लांब जायला लागतो. काही मिनिटांच्या या भौतिक गोष्टींसाठी आपण खरे सुख ओळखायला चुकतो. सगळेजण पुढे चालले आहेत आणि आपणच का मागे राहिलोय? ह्या विचाराने आपला स्वतःवरचा विश्वास म्हणजे आपला आत्मविश्वास कमी होतो. दुसऱ्यांशी तुलना करून आपण दिवसेंदिवस जास्त इन्सेक्युअर होतो. त्यामुळे हा मानसिक स्वास्थ्य बिघडवणारा फोमो वाढतच चालला आहे आणि त्यावर उपाय सांगणारा रोमो म्हणजे काय ते आपण आता जाणून घेऊयात. रोमोचा फुल फॉर्म आहे रिलीफ ऑफ मिसिंग आउट. 2014 पासून फोमो या कन्सेप्टची ओळख लोकांना झाली आणि त्याबद्दल मानसिक आरोग्याचे लेख येऊ लागले. पण आता काही महिन्यांपूर्वी किलियन मर्फीने एका मुलाखतीत रोमो या टर्मचा वापर केला आणि बऱ्याच लोकांनी त्या कन्सेप्टची नोंद घेतली. काही विचारवंतांनी त्यावर आपले मत मांडले. जेव्हा आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो तेव्हा काही गोष्टी आपल्याकडून मिस होणार आहेत, हे साहजिक आहे. सगळ्या गोष्टी एकाच वेळेस करणे आपल्याला शक्य नाही, कारण आपण माणूस आहोत, रोबोट नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या गोष्टी आता बाकीचे जण करत आहेत त्या गोष्टी आपण करायलाच हव्यात असे नाही. कदाचित त्या गोष्टी आपल्याला आत्ता महत्त्वाच्या नसतील हे समजून निर्णय घेणे. मेन म्हणजे आपण स्वतः ठरवून एखादी ट्रेंडिंग गोष्ट करायला नकार देणे किंवा ते टाळणे म्हणजेच रोमो होय. प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते, त्यांच्या प्रायोरिटीज, त्यांचे ध्येय, त्यांच्या आवडीनिवडी आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या साच्यात आपल्या स्वतःला न बसवता मुक्तपणे आपलं आयुष्य जगणे आणि आपल्या बाउंड्री स्वतः ओळखून त्यानुसार काम करणे, त्यातून जो आनंद मिळतो, जे सुख मिळते त्याला रोमो म्हणतात. ट्रेंड आणि हाईपच्या मागे न पळता आपल्याला काय आवडतं ते करणे, जसं की एखाद्या फेमस इव्हेंटला न जाता घरी आवडीची डिश खायला बनवून फ्रेंड सिरीज बघणे, हे माझ्यासाठी रोमो आहे. निसर्गात जाऊन चित्र काढणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे,
फॅन्सी पार्टीला जाण्यापेक्षा एकदा घरी थांबून आईच्या हातची पावभाजी खाणे, सगळ्याच प्लॅनला होकार न देता कधीतरी नकार देऊन स्वतःसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करणे म्हणजे रोमो. पियर प्रेशर मागे न जाता आपल्या मानसिक शांततेसाठी काही गोष्टी मुद्दाम मिस करून आपल्या स्वतःला प्राधान्य देणे ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे ट्रेंड किंवा शो ऑफच्या नावाखाली आपला विनाकारण वाया जाणारा वेळ वाचतो. दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपल्या स्वतःवर विश्वास वाढतो. आपल्याला काय आवडतं काय नाही आवडतं ते नीट आपण ओळखू लागतं. या नॉनस्टॉप पळणाऱ्या आयुष्यात हा छोटासा पण महत्त्वाचा पॉज घेणे खूप गरजेचे आहे. फोमो हा इतका कॉमन प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे रोमोचा स्वीकार करणे पण तेवढेच सोपे आहे. ते कसे करायचे, त्यावर काय उपाय आहेत हे आपण मुद्देसूदपणे जाणून घेऊयात. एक्सक्यूज मी. हो तुम्हीच. तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही. पहिला उपाय, सगळ्यात आधी आपण फोमो ट्रिगर ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण सोशल मीडिया स्क्रोल करत असतो आणि दुसऱ्यांची पोस्ट बघून जेव्हा आपण नाराज होतो, तेव्हा आपण लक्षात घेतले पाहिजे की आपल्या या निराश होण्यामागे आणि आपल्या भीतीमागे फोमो आहे. असे केल्यास आपण त्या भीतीला जास्त सिरियसली घेणार नाही, त्याला आपण इग्नोर करू शकतो. दुसरा उपाय म्हणजे कंपॅरिझन करणे थांबवणे. जेव्हा आपण सोशल मीडिया वापरतो तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे आपण जे काही पोस्ट, स्टोरी, अपडेट्स बघत आहोत त्या एका व्यक्तीच्या आयुष्यातील हायलाइट किंवा चांगली बाजू दाखवणारी गोष्ट आहे. ती पोस्ट म्हणजे त्यांचे आयुष्य नाही. आपण सगळेच सोशल मीडियावर आपल्यासोबत घडणाऱ्या चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी शेअर करतो, पण आपण आपले दुःख, कष्ट, वेदना, अपयश, भीती हे कधीच लोकांना सोशल मीडियावर दाखवत नाही. कारण आपण चांगलं काय केल्यावर ते लोकांना शेअर करायला हवं असं वाटणं ही एक ह्युमन टेंडन्सी आहे. त्यामुळे आपण जेव्हा इतरांचे यश बघत असतो तेव्हा त्यांनी घेतलेले कष्ट, त्यामागचे त्यांचे रडणे, त्यांचे अपयश, त्यांच्या ऑन स्क्रीन अचिव्हमेंटपेक्षा ऑफ स्क्रीन स्ट्रगल आणि प्रोसेसकडे लक्ष द्यायला हवे. त्यामुळे आपण जेलस न होता उलट मोटिवेट होतो की त्यांनी हे केलंय, मग आपण का नाही करू शकत. म्हणजे एखाद्याचे 1 मिलियन सबस्क्रायबर झाले असतील, पण आपल्याला थोडी माहिती असतं की त्यासाठी त्यांनी सुरुवात कधी केली होती, त्यांनी किती तास डेडिकेशन दिलं होतं त्या कामासाठी, किती रात्र तो एकट्यात रडला आहे. ह्या सगळ्या अनडिस्प्लेड स्टोरीज समजून घेतल्या पाहिजेत. जेव्हा आपण इतरांसोबत कंपॅरिझन करतो तेव्हा आपण ज्या गोष्टीला कम्पेअर करतोय ती गोष्ट आपल्या फील्ड मधली आहे का किंवा ती मनापासून आपल्याला आवडते का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे एखादा 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करतोय, पण तुम्हाला तर बाहेर खाण्यापेक्षा घरी स्वतः बनवलेलं खायला जास्त आवडतं. जर एखाद्याने महागडे ब्रँडेड कपडे घेतले आहेत तर त्याऐवजी तुम्हाला पुस्तक खरेदी करायला आवडू शकतं. त्यामुळे लक्झरी, ब्रँड आणि हाईप मागे न धावता तुम्हाला मनापासून जे आवडतं ना ते करायला हवं. तिसरा उपाय, सोशल मीडियाचा वापर कमी करणे. चांगले आणि पॉझिटिव्ह गोष्टीसाठी वापर करणे, आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवणार नाही या हेतूने त्याचा वापर करणे. स्क्रीन टाइम मॅनेज करणे, रोज आपण किती वेळ सोशल मीडिया वापरतो त्याची नोंद करून ठेवणे. डिजिटल डिटॉक्स म्हणजे आठवड्यातून 1 दिवस सोशल मीडियाचा उपवास करणे. ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन आयुष्याला प्राधान्य दिले पाहिजे. चौथा उपाय, आपण जे काही आयुष्य जगतो, ज्या काही गोष्टी, माणसं आपल्याकडे आहेत आत्ता, त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आहे त्या आयुष्यात समाधानी राहून दुसऱ्या कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत राहायला हवं. फोमो हा आपल्याकडे काय मिसिंग आहे हे सांगतो, तर रोमो आपल्याकडे काय आहे याची जाणीव करून देतो. पाचवा उपाय, नकार द्यायला शिकणे. ज्या गोष्टी आपल्यासाठी नाहीत, ज्यांचा उपयोग आपल्याला होणार नाही, ज्याने फक्त आपला वेळच वायाला जाऊ शकतो, अशा गोष्टींना ओळखून त्यांना हसत नकार दिला पाहिजे. दुसऱ्यांच्या चौकटीत बसण्यापेक्षा आपणच आपल्या बाउंड्रीज ठरवायला हव्यात. 6वा उपाय, आपल्यातील जोमो शोधणे. जोमो म्हणजे जॉय ऑफ मिसिंग आउट. एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलावले नाही याचं दुःख करण्यापेक्षा तुम्ही त्या वेळात काय मजा केली, स्वतःसोबत किंवा कुटुंबासोबत किती वेळ घालवला, पुस्तक कोणते वाचले, पेंडिंग गोष्टी पूर्ण केल्या, इन शॉर्ट त्या वेळेचा तुम्ही काय सदुपयोग केला यावर तुमचा जोमो आधारित आहे. 7वा उपाय, स्वतःला ओळखणे. तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे, आयुष्यातील तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत, काय केल्यावर तुम्ही खुश होता आणि काय केल्यावर तुम्ही नाराज होता, तुमच्या जीवनातल्या बेसिक व्हॅल्यूज काय आहेत.
तुमच्यासाठी यशाची आणि आनंदाची व्याख्या काय आहे हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. हे तुम्हाला दुसरं तिसरं कोणी येऊन सांगणार नाही. आपणच आपल्याला ओळखावं लागतं. ते ओळखल्यावर आपण समाजाच्या ट्रेंडच्या सापळ्यात अडकत नाही. आपण मुक्त असतो. ह्या उपायांचा वापर करून आपला फोमो आपण रोमो मध्ये बदलू शकतो. हे उपाय हळूहळू अंमलात आणून आपण सगळेच आपल्या फोमोवर मात करूया. यामध्ये तुम्ही एकटे नाहीत. माझ्यासारख्या बऱ्याच जणांना यावर विजय मिळवायचा आहे. त्यामुळे ही लढाई आपलीच आपल्याशी आहे. तुमच्या आजूबाजूच्या असे मित्रमैत्रिणी आहेत का ज्यांना रोमो बद्दल माहिती नाहीये किंवा त्यांना हे सगळे कन्सेप्टच माहिती नाहीयेत? अशांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन मराठी व्हिडिओसाठी गीताच्या मनातल्याला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.